हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. सो आता वाजले आहे इव्हिनिंगचे 5:30 आणि बाबूची पण झोप झाली आहे, तर तो पण खूप छान खेळतोय. बाबू बॉल, तो पण फ्रेश झालाय आणि आत्ताच तो झोपेतून उठला ऍक्च्युली. सो चला तर मग आता आपण चहा करूया आणि या तुम्ही पण चहा घ्यायला, कारण की चहा पिल्याशिवाय अजिबातही मूड फ्रेश होत नाही. सो दुपारी आराम केला आणि आता चला मी चहा करते. बाबू खेळण्यातच बिझी आहे आणि तोवर मी माझं आवरलं आणि आता बाबूलाही घेते आणि जाते किचनमध्ये. चला आपण चहा घेऊया. चला. चला आधी तर मी पटकन चहा बनवून घेते आणि मग बोलते तुमच्या. सो आता दुपारचा चहा वगैरे झाला आणि मी बाबूला घेऊन टेरेसवरती आले, तर खूप छान सनसेट होता आणि क्लायमेट पण खूप छान होतं. बाबूला खूप आवडतं असं टेरेसवरती फिरायला, तर मी बाबूसोबत छान असा टाईम स्पेंड करत असते टेरेसवरती. त्याला खेळवण्याचा प्रयत्न करते, कारण की आपण मुलांसोबत एक स्पेशल टाईम स्पेंड केलाच पाहिजे. घरात तर आपण खेळतच असतो, पण स्पेशली आई आणि बाप तर ह्यांनी मुलासोबत, आपल्या पिल्लूसोबत स्पेशल टाईम स्पेंड केलाच पाहिजे, म्हणून मी बाबूसोबत टाईम स्पेंड. फायनली गाईज, आज मी खूप हॅप्पी आहे, कारण की मी ॲनिमल लवर्स आहे आणि आज आमच्या घरी 2 नवीन पाहुणे आले आहेत. तर तुम्ही पाहू शकता की मी खूप छान असे 2 फिश घेतले आहेत आणि ॲक्च्युली ते कपल आहेत. तर खूप छान आहे. मी खूप हॅप्पी आहे, मला खूप आवडतं असं. सो गाईज, जो मोठावाला फिश आहे तो कलरफुल, तो खूप ॲक्टिव्ह आहे आणि त्याचं नाव मी पिकू ठेवलं आणि तो जो छोटावाला आहे तर त्याचं नाव मी टिकू ठेवलं, कारण की बाबूला पण खूप आवडतं आणि बाबूही त्यांच्यासोबत खेळतोय आल्यापासून आणि तो पण खूप हॅप्पी आहे. त्याला पण सगळं असं नवीनच बघायला भेटतं. आता वाजले आहे रात्रीचे 8:30 आणि आता स्वयंपाकाचा टाईम आहे. तुम्ही आमचं फ्रीज बघू शकता, खूप सामान ठेवलं आहे, खूप भाजीपाला आहे त्यात. आणि आज आम्ही काय स्पेशल बनवणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर आज मला बाबूसाठी स्पेशल मिक्स व्हेजिटेरियन खिचडी बनवायची होती, डाळ खिचडी बनवायची होती. तर त्यासाठी मी सगळे व्हेजेस कट करून घेत आहे आणि मी बाकीचं सगळं मी कशी बनवते, बाबूसाठी ती खूप हेल्दी असते, कारण की तसं तर आपण त्याला काही खायला देत नाही. फ्रूट्स वगैरे सगळं त्याला मी जेवणातूनच देते रात्री. आणि माझ्याकडून जितके व्हेजिटेबल्स मला त्याला देता येईल तितके मी त्याला देत असते. आणि आज मी मिक्स व्हेजिटेरियन खिचडी बनवत आहे. सो मी त्याची रेसिपी पण शेअर केली आहे यूट्यूबला एका शॉर्ट्स व्हिडिओमध्ये. सो तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. सो चला तर मग मी पटपट खिचडी बनवून घेते आणि त्यानंतर आमचं स्वयंपाकही बनवायचं आहे. ओके, सो व्हिडिओ स्किप करू नका. आणि बाबूसाठी एकदम सिंपल खिचडी मी बनवत असते. तर सर्वात आधी सगळे व्हेजेस मी फ्राय करून घेतले आणि त्यातनं
त्यानंतर मी राईस आणि थोडीशी मूग डाळ वॉश करून टाकते आणि हे सगळं टाकल्याच्या नंतर मग पाहिजे तितकं पाणी टाकून मग कुकर बंद करते. फायनली खिचडी कशी होणार आहे हेही मी तुमच्यासोबत शेअर करेलच. चला तर आता बाकीच्या स्वयंपाकाच्या आधी मी सगळं किचन क्लीन करते. ज्या ज्या गोष्टी मी घेतल्या होत्या तर त्या मी ठेवून देते आणि त्या ठेवून दिल्याच्या नंतर मग स्वयंपाकाची तयारी करणार आहे. तर आज जेवणामध्ये काय आहे हे मी तुम्हाला दाखवणारच आहे. चला मग पटपट आवरून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. आज आहे स्पेशल वांग्याची भाजी आणि चपाती. तर बघा आता मी वांगे वगैरे पटपट कट करून घेते. मी कढईत तेल टाकून घेतलं, त्यात जिरे मोहरी आणि कढीपत्ता टाकला. त्यानंतर मी वांगे टाकले, त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकलं, हळद टाकली आणि ते पूर्ण फ्राय झाल्याच्या नंतर थोडे सगळे मसाले मी ॲड केले. मसाले ॲड केल्याच्या नंतर त्याला थोडीशी वाफ दिली वांग्यांना आणि त्यानंतर वरती मी कोथिंबीर वगैरे ॲड करते आहे. कोथिंबीर ॲड केल्याच्या नंतर थोडंसं परत एकदा मी वांग्यांना फ्राय करते आणि नेक्स्ट मी दाखवते आता हे सगळं फ्राय झालं आणि त्यात मी थोडंसं शेंगदाण्याचं वाटण वगैरे ॲड केलं आणि माझ्याकडे मगाशी अर्धा बटाटा उरला होता तर तोही मी ॲड केला. त्यानंतर थोडंसं पाणी ॲड केलं आणि छान अशी भाजीला उकळी आणली. फायनली भाजी तयार झाली आहे. सो तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. भाजी खूप छान होते वांग्याची आणि खूप टेस्टी होते ही भाजी. प्लीज तुम्हीही नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि सकाळची उरलेली शेपूची भाजी ही मस्त तव्यावरती परत एकदा गरम केली. आमच्या घरात शेपूची भाजी सगळ्यांना खूप आवडते आणि परत एकदा ती गरम केली. इकडे बाबूची डाळ खिचडी ही मस्त तयार झाली आहे आणि ही डाळ खिचडी खूप टेस्टी लागते गाईज. कसा वाटला आजचा व्हिडिओ? प्लीज आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.